तर सकाळी सकाळी बघा आता सध्याला सूर्य उगलाय. तो या तुम्ही मागून. तर आता दीपलीन ते मागून येते. मी जातो तो रानात. तर चाललोय सध्याला रानात. आता पळत पळतच चाललोय. फास्ट म्हणजे फास्ट फास्ट उरकल मोकार टाइम चाललाय. पळत पळत गेलं म्हणजे टाइम वाचल. चला आलो घासापाशी. पळत पळत जायचं पळत पळत यायचं तवा काम आवरत येईल. कारण टाइम आत्ताच 8 वाजल्यात. 9, 9:30, 10 लगेच वाजतात. टाइम तर काय पुरत नाही. सकाळी तरी आंघोळ वगैरे करून उरकून आलोय रानात 8 वाजेपर्यंत. 6:30ला उजडत आहे. आणि सकाळचा तास दीड तास तर सकाळचं आपलंच आवरण्यात जातोय. आत्ता सध्याला वाजल्यात 8 आणि सूर्य तर उगलाय सकाळ सकाळ 8 वाजता. मी आलतो रानात. आणि सकाळचा टाइम कधी जातोय काही लक्षात पण येईना नाही का. थोडंसं धुक्याचं पण वातावरण असतंय आणि थंडीचं पण थोडंफार आहे. थंडी पहिल्यापेक्षा आता कमी झाली. पण ठीक आहे, तरी सकाळ सकाळ वातावरण तसं आहे. तर सकाळ सकाळ आलोय रानात. तर सकाळी आता दीपावली पण येणार रानात. पण आम्हाला काय करायचं आहे, थोडंसं काकडीचे रोपं लावायचे म्हणजे काकडी खाण्यासाठी होईल. तर म्हणलं नाहीतरी त्या साईडला काडाकाडाने लावून टाकू म्हणलं. टमाट्याची झाडं बी लावली त्याच्याचमध्ये काकडी लावू म्हणजे उन्हाळ्याचं आता ऊन इथून पुढं वाढन तसं काकडी खायला बी होईल. तर ते पण करायचं आहे. अजून थोडेसे 2-3 वाफे आहेत मोकळे. तर ते थोडेसे खोदकाम करायचे कुदळायचे आहेत आणि त्याच्यात पण काही नवीन लावायचं आहे. मग एकतर मेथी टाकू नाही तर कांदे बिंदेचं रोप थोडं टाकू असं चाललंय विषय. आता मी आलेली आहे रानात आणि ते काय करतात तर बघा एक मेथीचा वाफा म्हणजे त्यांनी खणलाय पूर्ण. तर ह्याच्यात टाकायची आम्हाला मेथी. तर मेथी टाकायसाठी ते असं वाफा खणतात. तर बघा किती कष्ट आहे मेथीसाठी. ही मेथी एवढी मोठी होण्यासाठी आधी इतकं कष्ट घ्यावं लागतंय. तेव्हाच ही इतकी मोठी होती आणि विकायला येते तवायचे पैसे होते. तर इतकं असं त्याला कुदळावं लागतंय खांदावं लागतंय. म्हणजे कष्टाचा घामच बाहेर निघतोय है का नाही. मग आणि हे कष्ट आहे नंतर हे फळ आहे असं आहे त्याचं. तर कष्ट केल्याशिवाय फळ नाही. त्यामुळे आधी कष्ट. सकाळी सकाळी घामच आलाय तुमच्या अंगात सगळा. 9 वाजले आता. आणि मी आलते मेथीची भाजी न्यायला. मेथीची भाजी घ्यायला. तर भाजीसाठी काही नव्हतं. म्हणलं मेथीची भाजी घेऊन जावा. आणि घरी भाजी स्वयंपाक झालाय फक्त भाजी राहिली आहे. आणि त्यांना 9 वाजता म्हणजे आता तर 9 वाजल्यात पण 9:30 वाजेपर्यंत त्यांना आष्टीला जावं लागेल कामासाठी. तर इथलं करावं लागतं आणि रानातलं पण करावं लागतं आणि आष्टीला पण जावं लागतंय. तिथलं पण काम आहे. तर चला बघा काम करून करून तहान लागली. पाणी प्यायसाठी गेलेले तिथं. तर आता सध्या ज्वारी किती मोठाली झाली. तर अजून काढायला टाईम आहे म्हणजे भरपूर टाईम आहे. पण तसा गहू येणारच आहे आमचा काढायला आता. तर आता आम्हाला रानातले कामं चालू होते ना. तर चला बघा आता मेथी घेते घास कापते आणि भाजीसाठी वांगे घेते आणि जाते मी पण घरी. त्यांना पण आवरून आष्टीला लावून द्यायचे है का नाही. तर आज काय टमाट्याची झाडं बांधले का वरती. थोडं टमाट्याची राहिली थोडीशी. हा तर टमाट्याच्या झाडांना काठ्या लावल्या. टाइम लागतो रे लय. ह्याला लय टाइम लागतो खणण्यासाठी. हे निबार झालंय त्याच्यामुळे ह्याला लय असं म्हणजे टाइमच लय लागतो रानाला. सकाळचे आता सध्याला 9 वाजल्यात आणि सध्याला दीपाली आली ती रानात. तर दीपालीचं काय चाललंय, मेथी काढायचं चाललंय. आता घरी न्यायची का थोडी देणार आहे कुठं काय काय नियोजन. भाजीसाठी न्यायची आपल्या घरगुतीच न्यायची ना भाजीसाठी. आता. हा तर आता सध्या तर घरगुतीच न्यायची खायासाठी. हा कारण आपल्याला भाजीलाच काही नाही ना. हा आज तर मग आपल्यासाठीच न्यायची. तर मग बघू आता चला भाजी करायची घरी जाऊन. विराजला शाळेत सोडायचंय. त्याला 9:30 वाजता सोडू त्याला. आता 9 वाजल्यात ना. अजून अर्धा तासात थोडंसं तू जाता एवढी मेथी घेऊन भाजी करायला. मी तोवर काय करतो थोडंसं हे खांदलंय अजून थोडं खांदतो आणि मी पण येतो घरी. मग विराजला सोडतो आणि मी माझ्या ड्युटीला जातो. तर सकाळ सकाळ काय जेवढं होईल तेवढं काम केलंच पाहिजे. आणि मी आजवर आलो तर थोडंसं खांदीत होतो. तर चला खांदायचं मऊ मऊ बुसबुशीत करायचं म्हणलं ना तर चांगलं खांदावं लागतंय. त्याच्यामुळं जवळपास अर्धा 1 तास जातंय. तर आला हे वाफा एक झाला आज तरी लय झालं. मग रोजचं एक का व्हायना आपलं हळूहळू घरचं बघून इकडलं बघून. म्हणजे एक तर मी आलतोच कधी 8 वाजता. कारण घरचं बी आंघोळ वगैरे करून आलोय म्हणजे इथून आता घरी गेलं ना की डायरेक्ट ड्युटीला. काय झालंय तर हे पोर आहेत ना एक जणालाच भेटतात फक्त. आमची तर एक जणाला भेटतात सगळे तिथून त्यांनी डामठळीत आणले. सगळे पळतच आले भिवून इतक्याला. गाभारला होय.
कशाला येडवून करता मग दीपा जा घरी पोरांना घेऊन पोरं सगळेच आले ते वायर बिर असते खांदू पलीकडच्या तिथं ही लावलेली आहे बडीशेप. बरं बरं चालतंय हा जा घरी घास बरं घास कापून जा पोरं गेले घरी पोरं लय घाबरते एखाद्याचं बेव पाहिजेच म्हणजे त्याचं नाव घेतलं तरी घाबरते आणि ते आले की इकडे पळून आले दीपाली कापते घास तर मी पटापटा घेतो खोदून मला पण जायचंय घरी आवरतं काम घ्यावं लागेल चला आता थोडंच राहिले एवढंच मला खोदायचं आता लय नाही राहिलेलं आणि लगेच जायचंय तर दीपाली गेली घरी मला सांगितलंय वांगे घेऊन यायचं अजून भाजीला मेथी नेली पण वांगे पण पाहिजेत पोहोचली दीपाली आता घरी थोडं थोडं काम केलं की घाम होतंय होणारचे काम सकाळी 9 वाजता तेवढं काम होतं म्हणजे शेवट होतच काम केलं होत असतं घाम झाला पूर्ण बापा खोदून झाला आता चाललो घरी कारण 9 वाजून आता 25 मिनटं झालीत आता ड्युटीला जाणं गरजेचं आहे दम पण लय लागतोय काम करायचं खोदायचं म्हटलं दम तर लागणारच आता वाटतं ह्या इथं पाणी आहे थोडंसं पाणी प्यावा खोरं टाकलं इथं माठात मस्त गार पाणी एकदा पाणी पिऊन घरी जातो आता एवढं काम केलंय तेवढं एक वाफा खोदलाय आणि घाम झालाय पाणी पिलो आता थोडं आता घरून बी फोन आलता आईचा की मला जायचंय माहेराला म्हणजे आईचं जी माहेर आहे तिथं जायचं जवळच इथं 3 किलोमीटर तर म्हणजे मला माझ्या वडिलाला भेटायला जायचंय सकाळ घरी लवकर ये आणि मला सोडून मग तू तुझं ड्युटीला जा तर म्हणलं बरं येतो आता इथून भाजीला वांगे घ्यायचे आणि घरी जायचं आईला घ्यायचं तिथं सोडून मग ड्युटीला जाणार आहे तर जवळ अंतर आहे लई नाही 7-8 किलोमीटर म्हणजे जायला म्हणजे हे 3 किलोमीटर आणि ते पुन्हा 5 किलोमीटर तर जाऊ आता कसं आहे शेवट गडी माणसाची म्हणजेच ना पोरासोराची सगळं जिम्मेदारी असते कारण नाही म्हणावा सध्याला आत्ता मला गडबड आहे तर म्हणते कसं बायकोला आणि बाळाला घेऊन कसं जातो काल लगेच द्यावाला गेलता तर आज आम्हाला 15-20 मिनटं सोडायचं म्हणलं की नको म्हणतोय तर ह्या अशा गोष्टी अवघड असतात मग सोडायचं तर हायजे उशीर झाला 9:30 वाजल्या जेवायचं अजून 10 वाजता 10:30 त्यांना तिथं सोडूस तर जाऊस तर 10:30-11 वाजता मग टाईम होतो ह्यो आता सध्याला थोडे वांगे घेतो घरी जातो जेवण करतो आणि बाकीचे कामं घ्यावं लागते आवरून बघू आता दीपाली काय म्हणते एकदा चला आता बरीत्यासारखे मोठे वांगे घेतो मी थोडेसे जर बरीत्याला बी होतील किंवा मग भाजी बनवायला होतील तिकडे मोठाले दिसते वांगे पुन्हा एकदा थोडासा हरभरा विराजला घेतो किंवा कुणी ना कुणी घरी खातं हरभरा थोडा आणि थोडे वांगे चला आता जातो डायरेक्ट घरी दर घे हरभरा घे मी वांगे घेतलेत विराजने हरभरा घेतलाय चला विराजला शाळेत सोडायचंय विराजचं दप्तर घेऊन विराज रेडी झालाय शाळेत जाण्यासाठी हरभरा आणला होता थोडा हरभरा लगेच विराजने घेतला विराजला हरभरा लय आवडतो तर चला मी काय करतो वांगे वगैरे ठेवतो घरात आणि विराजला शाळेत नेऊन सोडतो काय हरभरा ठेवू शाळेतून आलो खा आंबाटे ना धुवून खायचं असतं धुवून आंब लागत असते त्याला विराज सायकल आत लाव